नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अंकुश सर. तुमच्यासाठी फिजिक्स विषयाची तुम्हाला भीती वाटते आणि फिजिक्सचा पेपर सोडवण्यासाठी काय लागतं ही सगळी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. पेपर कसा सोडवायचा असतो आणि ते पण आजच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम कसे सोडवावे. काय प्रॉब्लेम्स कसे सोडवावे हे सांगणार आहे मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये. ओके, फिजिक्सचे प्रॉब्लेम कसे सोडवावे हे सांगणार आहे मी तुम्हाला या लेक्चरमध्ये. तर मग फिजिक्स विषयामध्ये आपण जे प्रॉब्लेम सोडवणार लक्षात घ्या. फिजिक्स हा टेरर सब्जेक्ट आहे, बरोबर. फिजिक्स हा टेरर सब्जेक्ट आहे. टेरर सब्जेक्ट मध्ये सगळ्यात टफेस्ट, प्रत्येक मुलांना अवघड जाणारा पार्ट म्हणजे भावड्या लक्षात घे, काय असतो? प्रॉब्लेम्स. काय असतो? प्रॉब्लेम्स. मग प्रॉब्लेम्स आपल्याला कसे सोडवायचे असतात, त्या प्रॉब्लेम्स मध्ये काय असतं, ते कसे सोडवावे हे लागतात हे. तर सर्वप्रथम काय कर, प्रॉब्लेमला 3 प्रकारात त्याची विभागणी कर. किती प्रकारात बेटा? 3 प्रकारात. कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये भावड्या फक्त 3 प्रकारात त्याची विभागणी कर. पहिल्यांदा सुरू, प्रॉब्लेम पूर्ण परफेक्टली वाचन करायचा, त्यात येतं कन्वर्जन, आणि नंतर त्या पूर्ण वाचन झाल्याच्या नंतर फॉर्म्युला, आणि फायनली कॅल्क्युलेशन. प्रॉब्लेम कसे सोडवावे, फिजिक्सचे प्रॉब्लेम कसे सोडवावे याच्यासाठी भावड्या लक्षात घे. आधी 1 नंबरला काय करायचं आहे? कन्वर्जन. युनिटचं कन्वर्जन करावं लागतं. 2 नंबरला फॉर्म्युला आणि 3 नंबरला काय असतं? कॅल्क्युलेशन. फक्त फिजिक्सचे प्रॉब्लेम आजच्या लेक्चर मध्ये कसे सोडवावे एवढंच घेणार आहे आणि ते तुझ्या परीक्षेत दिसणार आहे. लक्षात घ्या, कोणत्या टॉपिक मधून प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात हे पूर्ण लेक्चर असणार आहे. लक्षात घे काळजीपूर्वक. प्रॉब्लेम दिसला भावड्या, त्याच्यात त्याला वाचायचं, कन्वर्जन काय आहे हे बघायचं, नंतर कोणता फॉर्म्युला बसतो, काय दिले आणि काय काढायचे, ज्याला जमतं त्याला फॉर्म्युला येतोच, आणि फायनली कॅल्क्युलेशन. फायनली काय असते? कॅल्क्युलेशन. आता एक लक्षात घ्या, कोणत्या पार्ट मध्ये काय आलंय, कोणत्या पार्ट मध्ये काय येतं. आता कन्वर्जनच्या सिस्टीम आहेत. MKS आहे, MKS, CGS, FPS आणि फायनली SI. या सिस्टीम आहेत आणि हे सगळे युनिट SI युनिट आले पाहिजे, इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये आलेले पाहिजे. यांचं कन्वर्जन या सगळ्यांचं SI मध्ये करता आलं पाहिजे. फॉर्म्युला, आता तू थेरी मध्ये जे गिवन फॉर्म्युला मिळवला, डेरिव्हेशन करून जे फॉर्म्युला ऑब्टेन केला बेटा, त्याच्यावर काय दिले आणि काय काढायचे, काय दिले आणि काय काढायचे हे ज्याला समजलं त्याला खूप छान प्रॉब्लेम जमतात. फॉर्म्युला आणि ती फॉर्म्युला भेटल्याची ना ती व्हॅल्यू त्याच्यात काय कर बेटा, पुटअप कर. काय कर? पुटअप कर आणि लाग याच्यात कशात? कॅल्क्युलेशनला. कशातला? कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन मध्ये महत्वाचा पार्ट काय? कॅल्क्युलेशन मध्ये तुला डिव्हिजिबिलिटी माहिती पाहिजे, कॅल्क्युलेशन मध्ये तुला स्क्वेअर माहिती पाहिजे, कॅल्क्युलेशन मध्ये तुला टेबल माहिती पाहिजे. तू म्हणतोस की मला टेबल काय करायचे, मी खूप मोठा आहे. लक्षात घे, छोटे छोटे लेकरं टेबल कितीच असायला विचारतात, तेव्हा आपली नामुष्की येते बेटा, पण आपल्याकडे वेळ नाही आता टेबल वगैरे करण्यासाठी. तिसरं काय असते? कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन मध्ये स्ट्रॉंगली कॅल्क्युलेट करायचं, काय दिले आणि काय काढायचं, कटामकटी करणे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, याला म्हणतात कॅल्क्युलेशन. प्रॉब्लेम किती पार्ट मध्ये डिवाइडेड करायचं, आधी डिवाइड कर. कन्वर्जन, फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन. किती पार्ट मध्ये डिवाइड केलास? 3. कन्वर्जन, फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन. आता हे कन्वर्जनचं सांगतो मी. ओके, लक्षात घे. कशात सांगतो? कन्वर्जन. लक्षात घे, मी जे सांगतो तेवढंच लक्षात ठेव बावड्या. कन्वर्जन मध्ये मी जे सांगतो तेच लक्षात ठेव, दुसरं लक्षात ठेवूच नको. तू हुशार आहेस यातील मात्र डाऊट नाही, पण जे सांगतो तसंच. फिजिक्स विथ अंकुश सर आहे, लक्षात घे. फिजिक्स. आता 1 नंबरला कन्वर्जन सिस्टीम आहेत कन्वर्जनच्या. या सिस्टीम मध्ये मी जे कन्वर्जन देत आहे लक्षात घे, ते कन्वर्जन परफेक्टली चांगले लिहून ठेव. लक्षात घे, जे कन्वर्जन देतो ते परफेक्टली चांगले लिहून ठेव. आपल्याला कन्वर्जन कोणते शिकायचे आहेत ते लक्षात घे. सर्वप्रथम सेंटीमीटरचं मीटर करताना 10⁻⁻² या डिवायडेड बाय 100. पहिलं कन्वर्जन लक्षात घे.
दुसरं कन्वर्जन आहे आपल्याला किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंद करावे लागते. काय करावं लागते? मीटर पर सेकंद करावे लागते. त्यासाठी 5/18 518 त्याला मल्टिप्लाइड करावे, गुणावे. ओके. 3 नंबर कन्वर्जन ग्रामचं किलोग्राम करायचं, त्यासाठी 10⁻³ या डिवायडेड बाय 1000. 4 नंबर आरपीएमचं आरपीएस करायचं डिवायडेड बाय 60. आपल्याला जे कन्वर्जन द्यालो बेटा ते कन्वर्जन खूप महत्वाचे आहेत, लक्षात घे. सेंटीमीटरचं मीटर, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद, ग्रामचं किलोग्राम, आरपीएमचं आरपीएस करण्यासाठी आपल्याला एवढं घ्यावं लागतं, लक्षात घे. त्याच्यानंतर कन्वर्जन द्यालो ते परफेक्टली लक्षात ठेव बावड्या, परफेक्टली. त्याच्यानंतर मिलीमीटरचं मीटर करताना 10⁻³ मायक्रोमीटरचं मीटर करताना 10⁻⁻6 मीटर लक्षात घे. मायक्रोमीटर हे काय? मायक्रोमीटर लक्षात घे. नाहीतर तुझं कन्वर्जन मायक्रोमीटरचं मीटर 10⁻⁶. नॅनोमीटर, नॅनो 9 नॅनो म्हणतो आपण, नॅनो म्हणतो ना बाळा, तसं नॅनोमीटर. पिकोमीटर, पिकोफॉल करून मिळेल किती रुपयाला? 12 रुपयाला. शिकण्या गेलीस की बाई येथे पिकोफॉल करून मिळेल. मिलीमीटर -3, मायक्रो -6, नॅनो -9, पिको 10⁻⁻12. हे कन्वर्जन आहेत बेटा. काय कन्वर्जन? लक्षात घे. हे कन्वर्जन प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये तुझ्या येणार आहेत. त्या फॉर्म्युल्यामध्ये दिल्या आपल्याला त्याला कन्वर्ट करून टाकायचं आहे बेटा. आणि त्याच्यानंतर डायमीटरचे हाफ काय असते? रेडियस असते बेटा, रेडियस. डायमीटरचे हाफ काय असते? रेडियस असते, हाफ. डायमीटरला डिवाइड बाय, जे डायमीटर देतात त्याला डिवाइडेड बाय 2 करा, इज इक्वल टू काय येते? रेडियस. हे पण लक्षात ठेव, कारण कन्वर्जन प्रॉब्लेम सोडवण्यासाठी 1 नंबर लागतं कन्वर्जन. काय लागतं बेटा? कन्वर्जन. मग तू कन्वर्जन करा सेंटीमीटर, किलोमीटर, ग्राम, आरपीएम, आरपीएस, मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर. आणि हे लक्षात ठेव, एवढे कन्वर्जन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पॉइंट कुठे सरकणार आहे? प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये फिजिक्सच्या काय असतं बेटा? कन्वर्जन. 1 नंबरला कन्वर्जन असतं, तो स्ट्रॉंगली करायला लक्षात घे. स्क्रीनशॉट घे किंवा लक्षात ठेव, पेन वही राहू दे बेटा, लक्षात घे. फास्ट कोणतेही प्रॉब्लेम कसे सोडवायचे याचे ट्रिक्स आपण द्यालो, ते ट्रिक्स लक्षात ठेवा. ट्रिक्स काय करा? लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला दिलेलं आहे, लक्षात घ्या. आपल्याला दिलेलं आहे हे म्हणजे ते म्हणजे हे. ओके. आपल्याला काय दिलेलं आहे? ओके. कन्वर्जन झाला. मग आता फॉर्म्युला लक्षात घे. फॉर्म्युला जे आपल्याला डेरिव्हेशन मध्ये ऑब्टेन झालेला आहे बेटा, लक्षात घे. त्याचा फॉर्म्युला विचारण्यासाठी आपल्याला मेन ट्रिक कॅल्क्युलेट म्हणजे ती गोष्ट आपल्याला काढायची आहे, 1 नंबर. त्याच्यानंतर डिटरमाइन म्हणजे ती सुद्धा गोष्ट मिळवायची आहे. त्याच्यानंतर फाइंड, ती पण गोष्ट शोधायची आहे बेटा, लक्षात घे. आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हॉट इज म्हणलं, त्याच्यानंतर हाऊ मच म्हणलं. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्या, ह्या गोष्टी प्रश्न प्रॉब्लेम मध्ये विचारलं जाऊ शकतं. हे कॅल्क्युलेट करा, डिटरमाइन करा, फाइंड करा, व्हॉट इज, हाऊ मच, हे किती असायला पाहिजे, शुड बी, मस्ट बी, या गोष्टी विचारल्या जातात. म्हणजे ते कॅल्क्युलेट करायचे, म्हणजे कोणता फॉर्म्युला तिथं बसतो हे आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे. सर्वप्रथम हा कोणता फॉर्म्युला बसतो हा बघायचा आहे. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये कळल्यावर ही गोष्ट काढायची आहे. व्हॉट इज काय असेल तर आपल्याला फॉर्म्युला कळतो, कोणता वापरायचा आहे ते भावड्या, नाहीतर आपल्याला फॉर्म्युला कळत नाही. ओके. फॉर्म्युल्यामध्ये ह्या गोष्टी काढायच्या आहेत, तेव्हा ते डिटरमाइन म्हणायचं आहे. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो कॅल्क्युलेशन. काय असतो? कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला काय लागतं? कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला लागते टेबल. काय लागतो? टेबल. कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला लागतात स्क्वेअर. कॅल्क्युलेशन मध्ये लागतात आपल्याला क्यूब. कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं डिव्हिजिबिलिटी, कसोटी, जिंदगी की कसोटी. आपली कसोटीच हे बेटा आहे, डिव्हिजिबिलिटी लागतं. त्यानंतर पॉवरचे रूल्स, इंडायसेसचे रूल्स फॉर इंडायसेस, घातांकाचे नियम हे लागते, डिव्हिजिबिलिटी लागते. आणि आपल्याला कुठं पण कामाला पडतो बॉडमास, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. हे सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात कॅल्क्युलेशन मध्ये. तुला टेबल आला पाहिजे, तुला स्क्वेअर आले पाहिजे, क्यूब आलं पाहिजे, डिव्हिजिबिलिटी आले पाहिजे, इंडायसेस आले पाहिजे, बॉडमास आले पाहिजे आणि प्लस मायनसचे रूल आले पाहिजे. प्लस अँड मायनसचे रूल्स आले पाहिजे. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे पण आले पाहिजे, जे रूल्स आले पाहिजे. फक्त एवढंच लक्षात ठेव. प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये एक टेबल, स्क्वेअर, त्याच्यानंतर डिव्हिजन, त्याच्यानंतर इंडायसेस, त्याच्यानंतर बॉडमास हे आपल्याला लागणारच आहे. लक्षात घे. टेबल तुला येऊ शकतात. टेबल चांगली तयारी करून ठेव. टेबलची टेबल करायची. स्क्वेअरची तयारी चांगली, डिव्हिजिबिलिटी, कसोट्या, इंडायसेस, त्याच्यानंतर बॉडमास या सगळ्यांची गोष्टीचं प्रिपरेशन आणि प्लस मायनसचे रूल हे पण चांगले करून ठेव. म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला या गोष्टी लागतात बेटा. मी जे सांगालो तेवढ्याच गोष्टी फॉलो कर बेटा. लक्षात घे, फॉलो कर. तू तर करणारच आहेत, यात तीळ मात्र डाऊट नाही. पण लक्षात घे, एवढ्या गोष्टी लागतात. प्रॉब्लेम कसे सोडवावे आपण सांगितलेलं आहे. मग प्रॉब्लेम तुला सोडवायचं सांगितलेलं असल्यावर मग तू सांगू शकतोस की नाही बेटा. लक्षात घे. मग प्रॉब्लेम आपले चांगले जाऊ शकतात, त्यात तीळ मात्र डाऊट नाही. मग आपण प्रॉब्लेम कसे सोडवावे हे सगळं सांगलं ओव्हरलुकिंग मध्ये. आता फिजिक्स मध्ये आपल्याला मॅथ्स पोर्शन प्रॉब्लेमचा असतो तो कसा. आता पार्ट फर्स्ट मध्ये ओके. आता प्रॉब्लेम रिलेटेड, प्रॉब्लेम 2 मार्काचे टॉपिक मध्ये सांगतो. 2 मार्काचे कोणते, 3 मार्काचे कोणते, 4 मार्काचे कोणते टॉपिक मध्ये येऊ शकतात. लक्षात घ्या. पहिला टॉपिक आपला आहे रोटेशनल डायनामिक्स. काय बेटा? रोटेशनल डायनामिक्स. ओके. याच्यावर 3 मार्काचा प्रॉब्लेम ऑब्लिक 4 मार्काचा प्रॉब्लेम येऊ शकते. हे छोटे टॉपिक कोणते आहेत? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्याच्यानंतर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस केटीजी. लक्षात घ्या, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस केटीजी. आपल्याला ह्या 2 टॉपिक मध्ये 2 मार्काचे प्रॉब्लेम येऊ शकतात. 2 मार्काचे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड केटीजी 2 मार्काचं. मोठा प्रॉब्लेम येऊ शकते आसोलेशन्स या टॉपिक मध्ये आपल्याला 3 मार्काचा 4 मार्काचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आसोलेशन्स. त्याच्यानंतर आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह इथलं पण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता प्रॉब्लेम साठी पार्ट फर्स्ट काय, ज्याची तू तयारी करायला लक्षात घे. हे पूर्ण टॉपिक करणार आहेस. रोटेशनल डायनामिक तर कोणी पण करतं. 12वी मध्ये आल्याच्या नंतर फर्स्ट टॉपिक हाच आहे आणि तो हाऊ टू जोसना आपण केलेला आहे. रोटेशनल डायनामिक चांगला करतो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, केटीजी, आयसोलेशन. पहिले 4 वेळी टॉपिक चांगले केलास ना बेटा, मन लावून. लक्षात घे, मन लावून तरी तू पेपर चांगला सोडवू शकतोस. प्रॉब्लेम साठी आपल्याला हे टॉपिक महत्वाचे आहेत, यांची तयारी करा. पार्ट फर्स्टचे सगळेच प्रॉब्लेम करा. फॉर्म्युले आता वेळ नाहीये, फक्त काय डेरिव्हेशन जे ऑब्टेन झालेत ते फॉर्म्युले चांगले वाचा. डेरिव्हेशन जे ऑब्टेन झालेले त्याचे फॉर्म्युले चांगले वाटा. म्हणजे पूर्ण लक्षात घ्या, आपल्याला जर वाटायचे नाहीत फॉर्म्युले इतरांना, आपल्यालाच वाचायचे आहेत आणि ते मेमराईज करायचे, आठवायचे बेटा. आपण आठवणार आहात, त्याच्यात काही डाऊट नाही. आणि आठवतोसच भावड्या, तुला आठवायलाच पाहिजे, तू आठवतोसच. यस, जमलंच पाहिजे. जमते तुला जमल कोणाला. ओके. मग आपण यांचे प्रॉब्लेम सोडवणार आहोत या पूर्ण टॉपिक मध्ये, या टॉपिकचे. मग तू जे स्टडी करायलास बेटा, तू जे स्टडी करायलास, ती जे स्टडी चालली ती खूप छान चालली, हो की नाही. लक्षात घे, तुझी जे चालली स्टडी ते खूप छान चालली. मग आपल्याला
तेवढं आहे का बेटा? लक्षात घे, अभ्यासाचं ध्यान असलं पाहिजे. मग आपण जे अभ्यास करायलो ते व्हायला का परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पार्ट मध्ये आपल्याला ज्या टॉपिकचे EM आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, प्रॉब्लेम साठी महत्वाचे सांगतो. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, ज्या टॉपिकचे मी नाव सांगलो बेटा त्याच्यावर प्रॉब्लेम चांगले कर, फॉर्म्युला फक्त रीड कर यांचे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, परीक्षेमध्ये प्रॉब्लेम दिसणार आहेत आपल्याला या टॉपिकवर, ह्या टॉपिकवर. आणि तिसरं टॉपिक मोस्ट ऑफ ऑल आहे आपल्याला जे प्रॉब्लेम द्यायला बेटा, AC सर्किट. आता हे 3 टॉपिक सेकंड पार्ट मध्ये जर थेरी प्रॉब्लेम जरी केलास तरी चांगले मार्क पडतात. लक्षात घे, 3 टॉपिक, पण यांचे प्युअरली पूर्ण थेरी, प्युअरली सगळे प्रॉब्लेम जर केलास तर AC सर्किट, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधला एक क्वेश्चन त्या दिवशी आपण दिलेलाच आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये सांगितलेले आहेत आणि AC सर्किट मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. या 3 टॉपिक 5 सेकंड मध्ये फॉर प्रॉब्लेम साठी इम्पॉर्टंट आहेत. 5 सेकंड फॉर प्रॉब्लेम साठी मोस्ट इम्पॉर्टंट बेटा, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. 1, 2, 3 आणि तू परफेक्टली करणार आहेस आणि तू करू शकतोस. यास तू करू शकतोस, करायलाच पाहिजे आणि तू करतोस. इट्स माय गॅरंटी, तू करतोस. ओके, मग लक्षात घे हे टॉपिक्स तुझे आहेत. ओके, फिजिक्स ही मेरी जान, फिजिक्स. ओके, पार्ट काय केलं बेटा, थेरी आणि प्रॉब्लेम. जे टॉपिक, जे क्वेश्चन आपण मागच्या लेक्चर मध्ये इम्पॉर्टंट दिले ते जर लेक्चर मध्ये तू पूर्ण क्वेश्चन काढले असतील, ते क्वेश्चन जरी केलास तरी काही नाही. आता सध्या तू करू शकत नाहीस कारण उद्याचा पेपर आहे बेटा, उद्या पेपर इम्पॉर्टंट आहे. उद्याचा पेपर इंग्रजी झाल्याच्या नंतर आपण जे 3 दिवस पूर्ण सिरीज चालवणार आहोत, जे क्वेश्चन मी देईल ना तेच क्वेश्चन जरी केले मॅक्झिमम, त्याच्यावर जरी भर दिला आपण, मॅक्झिमम क्वेश्चन तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये येण्याची शक्यता आहे कारण आपण त्याची तयारीच करून घेणार बेटा. तेवढं जरी तू परफेक्टली केलास तर ओके, चांगले मार्क पडू शकतात. आणि चांगले मार्क पडू शकण्याची ही आपल्याला ट्रिक सांगितली. प्रॉब्लेम मध्ये फक्त आणि फक्त काय कर, प्रत्येक प्रॉब्लेम दिला ना बेटा त्याचा काय लिही, गिवन डाटा. काय लिही, गिवन डाटा, दिलेली माहिती वाचत जा. आपल्याला युनिट्स आहेत, युनिट्स माहित आहेत तुला. आता युनिट्स वेळ नाही पण युनिट्स माहित. जे युनिट दिसलं, फॉर एक्झाम्पल सेंटीमीटर दिसलं आपल्याला. ओके, सेंटीमीटर दिसलं म्हणजे त्याचं काय करायचंय, मीटर कन्वर्जन माहित आहे. मग ते काय दिले असेल, लेंथ असेल, ब्रेथ असेल, हाईट असेल, डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, हे काही असेल बेटा. म्हणजे आपल्याला ती लेंथ दिलेली आहे, सेंटीमीटर दिले त्याचं मीटर. स्पीड असेल आपल्याला किलोमीटर पर आवर दिलेली असेल तर त्याचं मीटर पर सेकंद करावं लागतं. म्हणजे ती आपल्याला काय स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, बरोबर. म्हणजे आपण सांगू शकतो नेमकं काय दिलं, त्यांच्या युनिट्स वरून गिवन डाटा लिहायचा. प्रत्येक प्रॉब्लेम दिले छानसा गिवन डाटा लिहायचा. सगळ्या प्रॉब्लेमचा गिवन डाटा लिहून टाकतो, सगळ्याच प्रॉब्लेमचा गिवन डाटा लिहून टाक, बस तुला चांगले मार्क पडू शकतात. गिवन डाटा. आजकालच्या दलिंदरला डाटा संपल्याशिवाय झोप येणार गेली, पण आता अनलिमिटेड दिलेला आहे, 5G दिलेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तुला भावड्या. आहे का टेन्शन? आहेच, फिजिक्स आहे. गिवन डाटा. मग गिवन डाटा चांगला आहे. गिवन डाटा म्हणजे युनिट्स महत्वाचे आहे, वाचत जायचं. जे युनिट दिसेल ना बेटा, फॉर एक्झाम्पल आपल्याला दिसलं मास दिसलं, ते काय किलोग्राम मध्ये असणार आहे. मग त्याच्या युनिट नुसार गिवन एम बरोबर मास दिलंय. मग व्यवस्थित कोणताही प्रॉब्लेम दिल्याच्या नंतर त्याचा गिवन डाटा लिहिणं गरजेचं आहे. ओके, कोणताही प्रॉब्लेम दिल्याच्या नंतर त्याचा गिवन डाटा. मग आपल्याला गिवन डाटा मध्ये काय काय दिलेली माहिती तू लिहू शकतोस. मास दिलेला आहे का, लेंथ दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे, डिस्टन्स दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, काय दिलेलं आहे हे त्याच्या युनिट्स. सगळ्यात महत्वाचं काय बेटा, युनिट्स. हे युनिट्स करू शकतोस तू. युनिट्स चांगले कर. ओके, युनिट्स चांगले कर. मग युनिट्स चांगले केल्याच्या नंतर आपल्याला हे चांगले मार्क पडणार आहेत. मग युनिट चांगले कर परफेक्टली जसे सांगितले तसे. ओके, मग आपल्याला याच्यानुसार जर अभ्यास केलास तर चांगले मार्क पडतात. आणि आय होप तू की करत असेल अभ्यास. ओके, उद्या इंग्रजीचा पेपर आहे, त्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. आपण उद्या सिरीज चालू 2 ते 3 दिवस जे क्वेश्चन घेणार आहेत त्याच क्वेश्चन कडे फोकस करा. मोस्ट ऑफ ऑल येतील क्वेश्चन अशी गॅरंटी आहे समजा, कारण ते आपण त्याप्रमाणे आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, तो अभ्यास केलेला आहे, मी जे सांगितलेलं आहे ते केलेलं आहे.
हो की नाही? हो ना? ओके, थँक्यू.